तर मित्रांनो 200 रुपये पाव आहे पाहायला मिळत आहे। बांगडा कसा वाटा 100 रुपये तर मित्रांनो मुशी 500 रुपये किलो आहे। आणि वाव कशी असते वाव बघा 1000 रुपये किलो आहे 250 रुपये किलो हो तर मित्रांनो मांदेली 200 रुपये किलो मिळणार आहे। ताई जवळा कसा 600 रुपये किलो। ताई गर्दी कशी असणार ही 300 रुपये किलो तर मित्रांनो वाकडे बोंबील 250 रुपये किलो असणार आहे। तर मित्रांनो वाकटे ना 500 रुपये किलो आहे। हॅलो एंड नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे मजेत ना। आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार। तर मित्रांनो मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो आता मी आलोय भिवंडी कोंडगाव मार्केटला। हे ना मित्रांनो ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठे फिश मार्केट आहे। इथे तुम्हाला होलसेल आणि रिटेल दोन्ही प्राइस मध्ये फिश बाय करता येणार आहे। इथे कोणकोणत्या फिश मिळणार आहे, त्यांची प्राइस वगैरे काय असणार आहे, पूर्ण ना डिटेल मध्ये व्हिडिओ बनवणार आहे। तर व्हिडिओ शेवट पर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। आणि मित्रांनो इथे तुम्ही बोंबील वाकटी वगैरे ढोमी वगैरे जवळा कर्दी वगैरे किंवा ना खारा वगैरे पाहिजे सर्व काही तुम्हाला इथे मिळणार आहे अगदी रिजनेबल प्राइस मध्ये। जर तुम्हाला स्वतःसाठी पाहिजे किंवा तुम्हाला बिझनेस वगैरे करायचा असेल ना तरी तुम्ही इथून ना फिश बाय करू शकता। आणि जवळच्या रेल्वे स्टेशन म्हणजे ना इथे कल्याण रेल्वे स्टेशन आहे, शेअर ऑटो रिक्षाने तुम्ही इझिली इथपर्यंत येऊ शकता। तर चला मग टाइम न घालता व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूया इथे कोणकोणत्या फिश आज आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यांची प्राइस वगैरे काय असणार आहे। तर मित्रांनो बघा हे भिवंडी कोंडगाव मधील सर्वात मोठे फिश मार्केट आहे आणि हे मार्केट आहे मित्रांनो दर मंगळवारी सकाळी 7 वाजेपासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत इथे लागलेले असते। खूप लोक मला विचारतात कधी लागतं तर हे मार्केट दर मंगळवारी इथे लागते आणि होलसेल आणि रिटेल दोन्ही प्राइस मध्ये इथे आपल्याला फिश पाहायला मिळणार आहे। तर आपण एक एक स्टॉल आहे ना कव्हर करूया। सर्व स्टॉल मी कव्हर नाही करते, मोजके स्टॉल कव्हर करणार आहे कारण की सेमच प्राइस असते पूर्ण मार्केटमध्ये, काही ठिकाणी फक्त वेगवेगळी प्राइस असते। थंडी चालू आहे ना त्यामुळे ना लोक पण थोडे लेट येतात, त्यामुळे मी पण थोडं लेट आलोय। आणि ते मच्छी पण खूप आहे मार्केटमध्ये पाहू शकता। आता हिवाळा असून सुद्धा आता हिवाळ्यामध्ये मच्छी खूप कमी असते तरी त्या मानाने इथे मच्छी खूप जास्त आहे ना। आपण एकेकांना किंमत वगैरे विचारूया काय प्राइस असणार आहे। दादा ढोमी कशी असणार आहे 250 रुपये किलो। तर मित्रांनो ढोमी बघा 250 रुपये किलो आहे। आणि हे कसं आहे 300 रुपये ओके। आणि कोणती मच्छी आहे वाव आहे का, वाव कशी 400 रुपये किलो। आणि बघा इथे मांदेली पण मिळणार आहे आणि क्वालिटी पाहू शकता। आणि मांदेली कशी असणार आहे 200 रुपये किलो। तर मित्रांनो मांदेली 200 रुपये किलो मिळणार आहे। आणि बघा इथे जवला मिळणार आहे। अरे जवला कसा 600 रुपये किलो। कोणता आहे तो कोलिन। आणि तो वाला 350 रुपये किलो। आणि बघा इथे कर्दी पण पाहायला मिळणार। ताई कर्दी कशी असणार ही 300 रुपये किलो। तर कर्दी बघा 300 रुपये किलो आहे। आणि वाकडे बोंबील 250। तर मित्रांनो वाकडे बोंबील 250 रुपये किलो असणार आहे। आणि वाकटी पण, आणि वाकटी कशी असणार 500 रुपये किलो। तर मित्रांनो वाकटी ना 500 रुपये किलो आहे। आणि दोन प्रकारच्या वाकट्या इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे। बघा ही व्हाईट वाली आहे आणि आणखी एक असते जी थोडी काळसट असते। आणि बघा जवळा पण आहे। आणि जवळा कसा असणार आहे ते 250 रुपये किलो। तर जवळा पण 250 रुपये किलो मिळणार आहे। हे बघा ताईंकडे मिळणार आहे, जर तुम्हाला पाहिजे असेल ताईकडे येऊन तुम्ही बाय करू शकता। चालेल थँक्यू। आणखी पण आहे बघा आणि पूर्ण मार्केट भरलंय तर आपण मेन स्टॉल कव्हर करूया। सर्व स्टॉल आहे ना मी कव्हर नाही करत आहे। आणि बघा ताईकडे बोंबील पाहायला मिळणार आहे। ताई बोंबील कशी असणार आहे 600 रुपये किलो। तर बोंबील 600 रुपये किलो। आणि हे वाले 500 रुपये किलो। मित्र 500 रुपये हा अच्छा जेवढे जणतात तर मित्रांनो खूप जास्त मिळतील तुम्हाला। आणि बघा कर्दी पण पाहू शकता, कर्दी पण खूप छान आहे। आणि ही कर्दी कशी असणार आहे 350 रुपये। तुमचं कर्दी बघा 350 रुपये। हे बघा काकींकडे मिळणार आहे, जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही काकींकडे येऊन बाय करू शकता। आणि पूर्ण साफ केलेले आहे। आणि वाकडे बोंबील वगैरे पाहिजे सर्व काही मिळणार आहे। आणि वाकडे बोंबील कशी असणार आहे 350। नंतर वाकडे बोंबील 350 रुपये किलो। जवळून दाखवतो। आणि वाट्यावर पाहिजे तर वाट्यावर मिळणार। आणि वाट्या पण आहे ना 50 रुपये। तर 50 रुपये वाटा आहे। आणि या भावाकडे पण त्यांना पण विचारूया, भाऊ वाकडे बोंबील कशी असणार आहे सांगू शकता
300 रुपये किलो. तर मित्र वाकडे बोंबील आहे 300 रुपये किलो. आणि हे कसे असणार आहे? 450 रुपये किलो. कुठले बोंबील आहे? अर्नाळा. तर मित्र अर्नाळाचे बोंबील आहे. कावली कावली कशी असणार आहे? 300 रुपये किलो. तर मित्र कावली ना 300 रुपये किलो. आणि मांदेली 200 रुपये किलो. तर मित्र मांदेली 200 रुपये किलो. आणि बघा इथं डोमी पण पाहायला मिळणार आहे. तर बघा डोमी 250 रुपये. आणि ही कोणती आहे? वाम 300 रुपये किलो. बांगडा पण पाहायला मिळणार आहे ड्राय. 100 ला वाटा. नंतर 100 रुपये वाटा. किती? 1 2 3 4 5 6 6 पीस मिळणार आहे. आता ही वाकटी कशी असणार आहे? 500 रुपये. ते नंतर 500 रुपये 400 रुपये किलोनी मिळणार आहे. आणि दांडी पण. दांडी कशी असणार आहे? 1 किलो 450. ते तर मित्र भुसा वगैरे काहीच नसणार आहे. बघा दादाकडे मिळणार आहे. तर तुम्हाला पाहिजे असेल बघा दादाकडे जाऊन तुम्ही बाय करू शकता. आणखी पण आहे पुढे बघा पाहू शकता. पूर्ण स्टॉक आहे मार्केटमध्ये. चालेल थँक्यू. आणि या साईडला पण बघा पुन्हा साफ वगैरे करणं चालू आहे. आणि पूर्ण स्टॉक आहे. जेव्हा स्टॉक जास्त असतं ना तेवढं प्राइस पण थोडी कमी असते तेव्हा. आणि बघा इथे जवळा पण पाहायला मिळणार. जवळाची क्वालिटी पण भारी. जवळा कर्दी वगैरे पण. एकच दुकानाला कव्हर नाही करायचं. आणखी पुढे पण जाऊन पाहूया आपण. हे बघा इथे ताई बोंबील कशी असणार आहे? बोंबील कशी आहे? मित्र 1 किलो 350 रुपयांनी मिळणार आहे. आणि कर्दी कशी मिळणार? 300 रुपये. कर्दी 300 रुपये. आणि जवळा पण छान आहे. तुम्हाला जवळ दाखवतो जवळून. हे बघा जवळाची पण क्वालिटी पाहू शकता. आणि बोंबलांमध्ये पण बघा इथे खूप साऱ्या वेगवेगळ्या व्हरायटी आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे पण पाहू शकता. ताई बोंबील कशी असणार आहे? 500 रुपये किलो. आणि ते बारीक वाले 400 रुपये. वाकडे बोंबील कसे? 300 रुपये. वाकडे बोंबील 300 रुपये किलोनी मिळणार आहे. म्हणजे भाव पण बऱ्यापैकी ना उतरलेले. लास्ट टाइम मी आलो तेव्हा भाव खूप जास्त होते. यावेळी भाव थोडे बऱ्यापैकी कमी आहे. या बाजूला पण पाहू शकता. इथे पण विचारूया आपण. अरे वाकटी कशी असणार आहे? आणि ही वाली अच्छा 500 रुपये. तर कोणती पण घ्या 500 रुपये किलोनी मिळणार आहे. आणि जवळा पण पाहू शकता. जवळा पण छान आहे. ताई जवळा कसा असणार? 300 रुपये किलो. तर जवळा बघा 300 रुपये. आणि दांडी कशी असणार आहे? 500 रुपये किलो. दांडी पण 500 रुपये किलो. आणि स्वच्छ आहे. जरा सुद्धा मला कचरा पाहायला मिळणार नाही. आणि हे वाली बोंबील 400. तर हे 400 रुपये किलो. आणि मांदेली पण आहे बघा. चला आणखी पण स्टॉल्स आहेत ते पण आपण कव्हर करूया. आणि बघा इथे तुम्हाला वाट्यावरती कर्दी जवळा वगैरे पाहिजे ते पण तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर या बाजूला जाऊया. आणि ढोमी पण पाहू शकता बघा इथे. ढोमी पण आहे ना मोठ्या मोठ्या साईज मध्ये. आणि कर्दी पाहू शकता बघा एकदम लाल लाल तुम्हाला ना कर्दी पाहायला मिळणार आहे. बघा इथे पण ढोमी वगैरे बोंबील वगैरे. ताई ती कर्दी कशी असणार आहे? कशी आहे ती कर्दी? 300. तर मित्र 300 रुपये किलो आहे ती कर्दी. आणि बघा याच्याकडे आपल्याला आहे ना सोडे पण पाहायला मिळणार आहे. सुके सोडे वाट्यावरती मिळणार आहे. आणि बघा इथे पण सोडे तुम्हाला वाट्यावरती मिळणार आहे. आणि सोडे कसे असणार आहे वाट्यावरती? 100 ला वाटा. मित्र 100 रुपये वाटा आहे. कर्दी कशी असणार आहे? 300 रुपये किलो. तुमचं 300 रुपये किलो आहे. आणि हे बोंबील कशी असणार आहे? 400 रुपये किलो. आणि या बाजूला पण पोहोचतो. या बाजूला पण आपल्याला पूर्ण स्टॉक पाहायला मिळणार आहे. आणि या साईडला पण बोंबीलचा स्टॉक पाहू शकता. हे बघा दांडी पण पाहू शकता. ताई दांडी कशी असणार आहे? ही दांडी कशी नाही? 500 रुपये किलो. अच्छा अच्छा त्यामुळे अच्छा तर मित्र आता पहिली आहे त्यामुळे प्राइस जास्त आहे.
आणखी 2-4 दिवसांनी आणखी प्राइस कमी होऊन जाईल त्याची. आणि बघा इथे वाट्यावरती पण बोंबील मिळणार आहे. ताई वाट्यावरती बोंबील कसं आहे? 150 रुपये. तर वाट्यावरती 150 रुपये. आणि बघा इथे सोडे पण पाहायला मिळणार. ताई सोडा कसा किलो असणार आहे? कसे? 1500 रुपये. सोडे ना 1500 रुपये किलो आहे. बारीक दांडी पण पाहायला मिळणार आहे. आणि ही दांडी कशी? 250. तर बारीक वाली ते 250 रुपये किलो आहे. दादा ही मांदेली कशी असणार आहे? 200 रुपये. आणि बघा इथे बोंबील पण. आणि हे बोंबील कशी असणार आहे? 500 रुपये. आणि हे बघा वाव पण पाहायला मिळणार आहे. आणि ही वाव कशी असणार आहे? पिवली वाव आहे ना 800 रुपये किलो आहे. आणि कुठला तुकडा आहे? गोलीचा. हा कसा? 600 रुपये किलो. आणि सोडे पण पाहायला मिळणार आहे. आणि सोडे कसे असणार आहे? हे सोडे कसे झालं? 1500. कोणते पण सेम आहे वेगवेगळे. आणि बघा मोठ्या मोठ्या साईज मध्ये पण मिळणार आहे. आणि कोणता मासा आहे? गोळ. तो कसा आहे? 1200 रुपये. तर गोळ आहे 1200 रुपये किलो आहे. साईज पण पाहू शकतो. आणखी पण खूप सारे तुम्हाला फिश इथे पाहायला मिळणार आहे. दादा डोमी कशी असणार आहे? 200 रुपये. डोमी 200 रुपये असणार आहे. आणि क्वालिटी पाहू शकतो. आणि वाव कशी असणार आहे? तुम्ही जर 400 रुपये असणार आहे. आणि ती 600 रुपये किलो असणार आहे. 300 रुपये किलो. आणि कोणती मच्छी? गोलीचा खारा. हा कसा आहे? 200 रुपये पाव. तर मित्रांनो 200 रुपये पाव आहे. आणि दादाकडे बोंबील पण छान आहे बाबा. बोंबील दाखवतो मी तुम्हाला. बोंबील पण पाहू शकता. बोंबील पण छान आहे. आणि बोंबील कोणते? 800 रुपये किलो. मित्र बोंबील ना 800 रुपये किलो आहे. आणि बघा दांडी पण छान आहे. आणि दांडी सांग. 500 रुपये किलो. तर दांडी ना 500 रुपये किलो आहे. आणि बघा दादाकडे मिळणार आहे. जर तुम्हाला पाहिजे दादाकडे तुम्ही बाय करू शकता. हे बघा इथे आपल्याला ना बांगड्या पाहायला मिळतात. बांगडा कसा वाटा? 100 रुपये. मित्र 100 रुपये वाटा आहे. आणि बघा इथे आणखी पण ना मच्छीचे तुकडे पाहायला मिळणार आहे आपल्याला. पीस सगळे. ती कोणती मच्छी? रावस. ती कशी आहे? तर 600 रुपये किलो आहे. आणि छान आहे क्वालिटी पण. आणि ही कोणती? अच्छा गोलीचा खारा. हा कसा असणार आहे? हा हे कसे? 800 रुपये किलो. तर 800 रुपये किलो. हा पण तोच आहे का? अच्छा हा पण तोच आहे ना मोठावाला तुकडा? अच्छा ही वाव आहे का? ही मुशी. ही कशी असणार आहे मुशी? मुशी 500 रुपये किलो. आणि वाव कशी असणार? वाव बघा 1000 रुपये किलो आहे. आणि पिवली वाव आहे. आणि सोडे कसे असणार आहे? 1000 रुपये किलो. आणि बघा डोमी. आणि डोमी कशी असणार आहे? 300 वाली 250 रुपयांनी मिळणार आहे. आय होप गाईज तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ते क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या माझ्या छान छान व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट प्लेस मध्ये नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय.